नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत। आपण जो मंदिर परिसर पाहत आहात तो मंदिर परिसर आहे मान तालुक्यातील धामणी येथील श्री वाघजाई देवीचा। या वाघजाई देवीची यात्रा केव्हा भरते, इतिहास काय वाघजाई देवीचा आणि या यात्रेचं नियोजन कसं असतं आणि कोणकोणते कार्यक्रम या यात्रेनिमित्त असतात, या संदर्भात आता आपण या धामणी गावात आलेलो आहोत। त्याचबरोबर मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत। आपण जो पहिल्यांदा बघतोय तो मंदिर परिसर आहे आणि यात्रेनिमित्त मंदिर परिसर गर्दी वाघजाई देवीची यात्रा ही मान तालुक्यात सर्वात मोठी यात्रा असते। आपल्याला देवीचं दर्शन झालेलं आहे, वाघजाई देवीचं दर्शन होत आहे। जी सर्वांनाच एक उत्सुकता आणि दर्शन घेण्याची आतुरता लागलेली असते ते वाघजाई देवीचं दर्शन झालेलं आहे। आपल्याला थेट आपण धामणी गावात आलेलो आहोत आणि धामणी गावात वाघजाई देवीची पालखी मंदिराकडे निघालेला आहे। धामणी गाव आणि मंदिर परिसर हा साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरचा आहे आणि या आता आपल्याला दृश्य पाहावयास मिळते पालखी सोहळ्याचा आहे आणि हा पालखी सोहळा हा मंदिराकडे निघालेला आहे। भाविक गुलालाची उधळण करत आहेत, उत्साह या भाविकांमध्ये निर्माण झालेला आहे। आपल्याला पालखीतील वाघजाई देवीचं दर्शन सुद्धा होताना दिसत आहे। दर्शन सुद्धा आपल्याला पालखीतील वाघजाई देवीचं झालेलं आहे आणि सर्व धामणीकर मोठ्या उत्साहाने मंदिराकडे निघालेले आहेत। पालखीतून पालखी त्या दिशेने निघालेली आहे। तरुणही मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत। शाळकरी मुलं, वयस्कर आणि महिला सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दृश्य पाहायचं। मुलं गुलाल देवीच्या पालखीवर टाकून मोठ्या उत्साहाने नाचत आहेत। खरं तर यात्रा म्हटलं की बॅनर असतातच, स्वागताचे असतात। आपण थेट आलोय ते कुस्तीच्या मैदानात पहिल्यांदा आलोय। खरं तर आपण अर्थात मानदेश भूषण परिवाराने एक वेगळं पण यावेळेला टिपलेलं आहे। खरं तर मिठाईची दुकानं, जिलेबीची दुकानं यात्रेला आलेली असते ते टिपलेलीच आहेत आणि वेगळं पण मानदेश भूषण चित्रण केलेलं आहे। आणि यावेळेला खास करून धामणीकरांनी जे वेगवेगळे बॅनर लावलेले आहेत, पक्षाचे आहेत, तरुणाईंचे आहेत, वेगवेगळ्या हे जे आहेत ते आपल्याला या निमित्तानं खास करून आपण स्पेशल म्हणून त्यांची नोंद घेतलेली आहे। आपण बॅनर कुणी लावलेले आहेत, नेत्यांचे फोटो आहेत, कार्यकर्त्यांचे फोटो आपल्याला दिसत आहेत, क्रिकेट म्हणा असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, या सर्वांचे बॅनर लावलेले आहेत। मोठ्या उत्साहाने हे बॅनर आपल्याला खरं तर मानदेश भूषणने टिपलेले आहेत। प्रेक्षकांना ते पाहावयास मिळत आहेत। आपल्याला वाघजाई क्रिकेट क्लब आहे किंवा सर्व बॅनर आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब, त्याचबरोबर मनसेचे धैर्यशील पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई असे विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर लावून भाविकांचे स्वागत केलेले आहे। आपल्याला दिसत आहे ते सर्व कार्यकर्त्यांनी लावलेले स्वागताचे बॅनर आहेत वाघजाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने। खरं तर हा एक आपल्याला वेगळा बॅनर दिसत आहेत। कृषी विस्तार अधिकारी म्हणून आकाश खाडे यांची निवड झालेली आहे। खरं तर पक्षाचे कार्यकर्ते, व्यावसायिक आणि हितचिंतक असे सर्वजण आपल्या नेत्याचे कार्यकर्ते बॅनर लावत असतात आणि जो देवीचं मंदिर आहे की मुख्य चौक आहे, या चौकामध्ये स्वागताचे आपल्याला खास करून हे बॅनर लावलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे या गावात कार्यकर्ते आहेत। असे अनिल भाऊ देसाई आहेत, मनसे आहेत, असे वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत। खरं तर एक या कार्यकर्त्यांना या निमित्ताने एक प्रेरणा, ऊर्जा मिळत असते आणि थोड्याच काही दिवसांमध्ये पंचायत समिती, झेडपीच्या निवडणुका लागत आहेत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निमित्तानं कार्यकर्त्यांना एक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या पुढं जाण्याची एक संधी असते। आपल्याला
दुर्योधन केंगार यांनी पण एक बॅनर लावलेला दिसत आहेत. तेही कार्य सहभागी असतात. अनिल भाऊ देसाईंचाही आपल्याला बॅनर दिसत आहे. असे सर्वांनी बॅनर लावलेले आहे आणि एक कार्यकर्त्यांना त्याच्यातून एक ऊर्जा मिळालेली आहे आणि माध्यम लोकांच्या पुढे जाण्याचं आहे. आता आपण बघतोय ते दृश्य, गावातून ही पालखी मंदिराच्या दिशेनं निघालेली आहेत. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे, सहभागी झालेले आहे. खरं तर पाटण तालुक्यातील गोसटवाडी म्हणून या देवीचं मूळ ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावरून धामणी गावामध्ये आलेले आहे. धामणी पिंपरी या शिववर तळ आहे जुनं आणि त्या तळ्याच्या ठिकाणी या देवीचा मंदिर आहे. मूळ ठाण तिथं आहे आणि तळ्याच्या भोवती गवळ्यांची लोक गुरं राखत होती आणि त्यांना त्या जनावराच्या एक गाईच्या पायात खडा पाहावयास मिळाला आणि त्या खड्याचं रूपांतर देवीचं झालेलं आहे. आणि त्या गवळ्यांनी धामणीकरांना सांगितलं की आपल्या या तळ्याच्या परिसरामध्ये आम्ही जिथं राहतोय तिथं देवीचं ठाण निर्माण झालेलं आहे, देवीचं आलेली आहे. आणि मग त्या काळानुसार त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार छोटं मंदिर उभारत हळूहळू ते मंदिर त्यांनी उभारलेलं आहे. आणि खरं तर अजून एक आपल्याला या मंदिर परिसरात आल्यानंतर जाणवतं की या वाघजाई देवीची 2 मंदिरं कशी आहेत. खरं तर हा भक्तांना आणि भाविकांना पडलेला प्रश्न आहे. पण देवी जागृत आहे, स्वयंभू आहे आणि ती नवसाला पावते. आणि खरं तर तळ्याच्या शेजारी एक मंदिर आहे आणि खरं तर मंदिर बांधल्यानंतर हे मंदिर काही दिवसानंतर त्यांनी चांगलं बांधलेलं होतं, जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात केला. पण तळ्याच्या कडेला असल्यामुळे हे मंदिर पडते का काय अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे धामणीकरांनी दुसरं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केला नाही तर त्यांनी प्रत्यक्ष मंदिर मूळ मंदिराच्या काही अंतरावर एक थोडेसे उंच टेकडावर ते मंदिर बांधलेलं आहे. चांगलं मंदिर बांधलेलं आहे, तेही आपल्याला मंदिर पाहावयास मिळणार आहे. पण देवीनं सांगितलं की काही झालं तरी मी हे ठिकाण सोडणार नाही. त्यामुळे नाईलाज असतो ते मंदिर पूर्ण होऊन सुद्धा, मूर्तीची प्रतिष्ठापना करून सुद्धा त्या ठिकाणी देवी जाण्यास नकार दिला. त्याच्यामुळे आत्ता जे ठिकाण आहे त्याच ठिकाणी धामणीकरांना खरं तर पुन्हा नव्यानं चांगलं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला नाही तर प्रत्यक्ष त्यांनी तो विचार करून तो मंदिर पुन्हा चांगलं बांधलेलं आहे. आता जे मंदिर परिसर दिसत आहेत तो मंदिर परिसर विकास परिसर म्हणून परिसर फुलायला लागलेला आहे. आपण मंदिर परिसरात गेल्यानंतर आपल्याला एक निवांतपणा मिळत आहे. झाडीतील हे मंदिर आहे, गारवा आहे आणि भाविकांना बसण्यासाठी सुविधा आहेत, बाकडे आहेत. खरं तर ही धामणीकर, त्यांचे पै पाहुणे, प्रधान वर्ग असतील, ह्या सर्वांनी मंदिर टप्प्याटप्प्याने केलेला आहे. आपण आता दृश्य पाहतोय ते गावातून ही पालखी आता मंदिरात येताना दिसत आहे. गर्दीने फुललेली पालखी बरोबर येणारी मानाच्या काट्या मानकरी पुजारी यात्रा कमिटी धामणीकर असं सर्व जण दिसत आहे. सर्व पिढ्यापासून या यात्रेला माहेर वाचेल आणि हळूहळू परिसरात आलेले आहे. परिसरात येत आहे. थोड्याच वेळात मंदिरात येणार आहे. केलेली दिसत आहे. मंदिर परिसर अतिशय रमणीय आहे. केलेला आहे. झाड
शेजारी पाणी व्यवस्था तळ आहे. खरं तर आपण तळ्याकडे यात्रा कशी दसऱ्या दिवशी बैठक होत असते. त्यामध्ये कार्यक्रमाची नियोजन यात्रा कशी पार पाडायची, कोणकोणते कार्यक्रम असे सर्व दिवशी कार्यक्रम त्या पद्धतीने ही यात्रा होत असते. करत असतात. त्याला हात उंचवून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर ते सर्व मानदेश भूषण परिवारात सामील झालेले छायाचित्रण करताना सर्व हात उंचवून प्रेरणा देत आहेत. मनापासून धन्यवाद आहेत. त्यासाठी मंदिर परिसरात आलो आणि हेच आता आपल्याला पालखी मंदिराच्या दिशेने खरं तर कालावधीमध्ये मंदिर परिसर विकसित केलेला आहे. अजून काही सर्वांनाच एक आग्रह आवाहन करत आहे. मंदिर परिसरात आपल्याला जी भाविकांना सुविधा द्यायची सगळ्या ठिकाणी मदत करायची. वैभवनंदा किंवा ह्या सर्वांनी या मदतीच्या ओघात सामील व्हावं. खरं तर मनापासून मंदिरात आल्यानंतर दोन गावांचा हा संगम आपल्याला वेगळं पालखी परत आलं तर पण इथं माणसं पालखी मंदिराच्या दिशेने गर्दी आपल्याला सर्व भाविक गावापासून सहभागी झालेले आहेत. प्रचंड यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आहेत. धार्मिकरांनी मंदिर कायम पहिल्यापासून पण राजकीय त्याच सामाजिक धार्मिक वेगवेगळे जे कार्यक्रम सर्व कार्यक्रम असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती आहे की मित्रमंडळी या ठिकाणी नेहमी आपल्याला पारंपरिक पद्धतीने आपल्याला पहिल्यापासून सहकार्य करण्यात आलेलं आहे. याच पद्धतीने यांचं सहकार्य आपल्याला सामाजिक क्षेत्रातील आरोग्य क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला आपल्या बांधकामासाठी वाघजाई क्षेत्रासाठी आपल्याला भरपूर देणगी दिलेली आहे. वेगवेगळे कार्यक्रम खरं तर करण्याचा आनंद असतो. रांगेनं देवीचं घेतलं जातं. माहेरवासीन आहेत
हे पाहून अनेक ठिकाणी आसपासची लोक आवर्जून येतात. यात्रेशी निमित्तानं आम्ही सर्व सर्वांनी एकत्र आलेला आहे. आपण जे मगाशी म्हटलं होतं दुसरं मंदिर धार्मिकांनी बांधलेलं आहे ते हेच मंदिर आहे. या ठिकाणी त्यांनी चांगलं मंदिर बांधलं. या मंदिरात धोका होऊ नये तशी दखल घेतली होती, पण देवीला ते मान्य नाही. देवीने मूळ ठिकाणीच जाण्याचा विचार केला. आपण मंदिरात आलो, त्या दुसऱ्या मंदिरातून देवीचं दर्शन घेतलं. जरी मूळ मंदिरात दर्शन आलेलं आहे, घ्यायला नैवेद्य गावाला आहे, तरी भाविक याही मंदिरात येत असतात. आता जे आपण तळं मगाशी म्हणत होतो हे तळं आणि याच ठिकाणी गवळ्याच्या नक्षत्रातून मिळाली आलेली देवी खरा त्याचं रूपांतर देवीचं निर्मितीमध्ये झालं. परिसर आपण एक मंदिर जुनं मंदिर ते नवीन मंदिर असा हा परिसर आपल्याला पाहावयास मिळत आहे. संख्येने आपण मंदिर परिसरात आलो. पालखी आलेली आहे, पालखी धामणीमध्ये आणलेली आहे. मगाशी धामणीकरांनी पालखी मंदिरात पिंपरीकरांनी पालखी धामणीमध्ये आणलेली आहे. दृश्य आपण पाहतो की पालखीचं आगमन पालखी तिथून धामणीत आलेले आहे आणि अशी वाजत गाजत पिंपरीकर मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने पालखी चालत असतात. त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि ही पालखी हनुमान मंदिरात आपल्याला पुढे जे कार्यक्रम होत असतात ते गजेचे कार्यक्रम असतात. आपल्याला पिंपरीकरांनी पालखी गावात आणल्यानंतर असं वेगवेगळ्या ठिकाणी जे पारंपरिक पद्धतीने तिथं पालखी थांबवली जाते. तिथून पुढं आता थेट आपण हनुमान मंदिरात आलेलो आहोत आणि हनुमान मंदिरात अशा पद्धतीनं पालखी ठेवण्याचा कार्यक्रम आपण बघतो. तीन वेळाला त्यांनी मागवून पालखी केलेली आहे. अतिशय खरं तर पारंपरिक पद्धतीने साजरी करणारे मान तालुक्यातील दापोली गाव आहे. सर्वांना प्रेरणा आदर्श देणारे हे गाव आहे. खरं तर यात्रा जत्रा 12-16 सामाजिक उपक्रमात हे सदैव अग्रेसर असणारे हे गाव आहे. हनुमान मंदिरात आलेलं आहे, हनुमानाचं दर्शन झालेलं आहे आणि पिंपरीकरांनी आणलेल्या पालखीतील श्री वाघजाई देवीचंही दर्शन आपल्याला झालेलं आहे. आता गजनृत्य सुरू होत आहे. गजनृत्य सुरुवात करणार आहे. अशा पद्धतीने ही वाघजाई देवी यात्रेचा इतिहास ऐकलेला कशा पद्धतीचं नियोजन आहे, कोणकोणते कार्यक्रम असतात विविध आपण या यात्रेच्या निमित्ताने ऐकायला मिळालेलं आहे आणि आपल्याला सचित्र दर्शन या निमित्ताने झालेलं आहे. यात्रा एक ऊर्जा प्रेरणा देणारी असून सर्वांना एकत्र आणणारी, सर्वांना सर्वजण भेटणारी अशी यात्रा आपल्याला असते आणि आपल्याला जी धामणीतील यात्रा पाहावयास मिळालेली आलेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात असे हातात हात घालून काम करणारे एका मनानं हे धामणीकर आज आपल्याला दिसलेले आहेत. एक शांततेत आणि सर्वांच्या सहकार्यातून आणि मंदिर परिसराचा विकास करण्याची दूरदृष्टी ठेवून धामणीकर नेहमी यात्रेचं नियोजन करत असतात. भाविक मदत करत असतात आणि भाविकांच्या मदतीत सातत्याने विकास मंदिर परिसर विकास करत असतात. भविष्यातलं नियोजन ठरवत असतात. धामणीकरांना यात्रा अतिशय नियोजनबद्दल चांगली पार पडल्याबद्दल सर्व भाविक धन्यवाद देत असतात. अतिशय शांततेने वातावरणात यात्रा असतात. यात्रा म्हटलं की लहान मुलांची खेळणी आली आपोआपच. आपण आता खेळण्याच्या दुकानाकडे आलेलो आहोत आणि आता मेवा मिठाई जिलेबीची दुकानात. खरं तर प्रेक्षकांना पहिलाच प्रश्न आहे की सर्व माहिती आपल्याला खरं तर देशभूषणच्या माध्यमातून मिळालेली आहे, पण यात्रा केव्हा भरते? खरं तर ही यात्रा कोजागिरी पौर्णिमे दिवशी असते. मोठ्या प्रमाणात धामणीकर या यात्रेचं नियोजन करीत असतात. विविध कार्यक्रम कसे चांगले घेता येतील याचं नियोजन असतं आणि दसऱ्याच्या दिवशी एका कार्यक्रमात हे सर्व कार्यक्रम ठरलेले असतात आणि कोजागिरी दिवशी ही असणारी यात्रेला भाविक मोठ्या संख्येने येत असतात.